नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपली सुविधा या तुमच्या हक्काच्या मराठी चॅनलवर। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर तुम्ही भरला असेल व तो फॉर्म पहिल्याच यादीमध्ये पात्र व्हावा किंवा अप्रूव्ह व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, काल झालेल्या प्रेस मीटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दरम्यान याचा पहिला जो काही टप्पा आहे किंवा पहिला जे काही त्या ठिकाणी निधी द्यायचा तो आम्ही देणार आहोत। ज्या महिलांचे नाव पहिल्या यादीमध्ये असणार आहे त्या महिलांचा पहिला टप्पा हा 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या दरम्यान जमा केला जाईल। तर मित्रांनो, जर तुम्हालाही वाटत असेल तुमच्या कुटुंबातील अर्जदाराचे नाव हे पहिल्याच यादीमध्ये यावे तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरला आहे की नाही हे चेक करून घ्यावे। तर ते कसे चेक करायचे ते आता पाहूया। जसे की मित्रांनो, ज्यांनी नारी शक्ती दूत या ॲपवरून सुरुवातीला फॉर्म भरला होता त्यांचे SMS व्हेरिफिकेशन राहिले होते। तर मित्रांनो, आता तो ॲप अपडेट झाला आहे। तर ज्यांचे SMS व्हेरिफिकेशन राहिले असेल त्यांनी SMS व्हेरिफिकेशन करून घ्यावे व त्याचबरोबर ज्यांनी डॉक्युमेंट अपलोड करतेवेळी काही चुका केल्या असतील तर त्यांनी त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत। मित्रांनो, जर फॉर्ममध्ये काही चुकी राहिल्या किंवा काही अपूर्णता राहिली तर तुमचा फॉर्म पेंडिंगला जाऊ शकतो किंवा तो फॉर्म रिजेक्टही होऊ शकतो। तर मित्रांनो, आपल्या फॉर्ममध्ये काही चुकी झाली आहे तर ते कसे पाहायचे ते पाहूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील नारी शक्ती दूत हे ॲप एकदा अपडेट करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही अपडेट करून घेऊ शकता व अपडेट झाल्यानंतर तुम्हाला तो ॲप ओपन करायचा आहे। ॲपमध्ये गेल्यानंतर खाली उजव्या कोपऱ्याला तुम्ही बघू शकता प्रोफाईल म्हणून, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे व तुमची प्रोफाईल पाहायची आहे। जर तुम्ही तुमच्याच मोबाईलने फॉर्म भरला असेल तर तिथे तुमची प्रोफाईल दाखवेल व ज्यांनी माही सेतू केंद्र किंवा सायबर कॅफेमधून फॉर्म भरला आहे त्यांनी हे निश्चित करून घ्यायचे आहे की फॉर्म भरतेवेळी तुमची प्रोफाईल बनवली गेली आहे का। जर सायबर कॅफेवाल्यांनी त्याच्या स्वतःच्या प्रोफाईलवरनं तुमचा फॉर्म भरला असेल तर तो तुम्हाला पाहता येणार नाही व एडिटही करता येणार नाही, कारण मित्रांनो एका प्रोफाईलवरून आपण कितीही जणांचे फॉर्म भरू शकतो। त्यामुळे त्यांना सायबर कॅफेमध्ये किंवा माही सेतू केंद्रामध्ये जाऊनच तो फॉर्म एडिट करावा लागेल। ज्यांनी वैयक्तिक लाभार्थ्याची प्रोफाईल बनवली आहे त्यांना या ॲपवरून फॉर्म एडिट करता येणार आहे। तर अशा लोकांनी केलेले अर्ज या सेक्शनमध्ये जाऊन आपला अर्ज चेक करायचा आहे। जर तिथे SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत असेल तर SMS व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे व तसेच पूर्ण फॉर्म ते एकदा चेक करून घ्यायचा आहे। जर त्यामध्ये काही डॉक्युमेंट अपलोड करताना चुकी असेल तर ते डॉक्युमेंट पुन्हा अपलोड करायचे आहेत। तर आता बघा, काही लोकांनी डॉक्युमेंट अपलोड करतेवेळी जसे की आधार कार्ड व राशन कार्ड याची एकच बाजू अपलोड केली आहे, तर अशा वेळेस तो फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। तर त्यामुळे तुम्हाला आधार कार्डची दोन्ही बाजू तसेच राशन कार्डची दोन्ही बाजू अपलोड करायची आहेत। उजव्या कोपऱ्यातील केशरी रंगाच्या एडिट बटनावर क्लिक करून तुम्ही फॉर्ममध्ये हवे ते बदल करू शकता। मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फॉर्ममध्ये फक्त एकच वेळेस बदल करू शकता, दुसऱ्या वेळेस त्यात बदल करता येणार नाही। त्यामुळे काळजीपूर्वक बदल करून घ्यावे व फॉर्म एकदम बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जणांनी फॉर्म हा मराठीमधून भरला आहे। तर मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला फक्त इंग्लिशमधूनच भरायचा आहे। तर तुम्ही जे नाव किंवा बँकेचे नाव जर मराठीतून टाकले असेल तर ते तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकायचे आहे। अशा प्रकारे जर तुम्ही या सर्व गोष्टींची खात्री केली तर तुमचा फॉर्म पहिल्याच यादीमध्ये पात्र होऊ शकतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।